वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्ही देखील चकित झाला असाल की मी आज कुठे बसली आहे. माझ्या मागे स्विमिंग पूल दिसतंय तुम्हाला. तर तुम्ही देखील एक्सायटेड आहात की मी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी. येस, तर मी तुम्हाला आज बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या बिग बॉसच्या घराची सफर करण्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि आजच्या या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण बिग बॉसच्या घराची सफर पाहणार आहोत. चला तर मग बिग बॉसच्या घराची ओळख करून घेऊया. सो मी आता बिग बॉसच्या घरात तर आलेले आहेच आणि यावर्षीची बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची थीम आहे ती म्हणजे चक्रव्यूह. ती आहे बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूलच्या एरियाजवळ आणि स्विमिंग पूलचा एरिया देखील खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी स्पर्धक आपली स्ट्रॅटेजी आखताना दिसणार आहेत. हा आहे बिग बॉसच्या घरातला बाल्कनी एरिया आणि इथे खूप असे गॉसिप्स होणार आहेत, खूप असे स्ट्रॅटेजी देखील आखले जाणार आहेत आणि खूप सारे टास्क देखील इथे होतील. सो बिग बॉसच्या घरातल्या या चक्रव्यूहच्या घरात हा देखील सुंदर असा सिटिंग एरिया आहे. बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा संपूर्ण ग्रीनरी आहे, छान सोफा आहे. आत्तापर्यंत आपण बिग बॉसच्या घरातल्या बाहेरचं दृश्य पाहिलेलं आहे आणि आतमध्ये बिग बॉसचं हे लॅविश घर, आलिशान घर कसं असणार आहे हे आता आपण खऱ्या अर्थाने पाहणार आहोत. मी आता आलेली आहे बिग बॉसच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये आणि हा लिव्हिंग रूम खूप महत्त्वाचं आहे स्पर्धकांसाठी. हा आहे बिग बॉसच्या घरातली चावडी आणि इथे बिग बॉसचा डोळा असणार आहे कारण की इथून सगळ्या स्पर्धकांवर बिग बॉस लक्ष देणार आहे. सो आता मी आलेली आहे बिग बॉसच्या घरातील बेडरूम एरियामध्ये आणि हा एरिया खूप महत्त्वाचा असणार आहे कारण इथे स्पर्धक रिलॅक्स होण्यासाठी, झोपण्यासाठी आणि रात्री छान असं गॉसिप करण्यासाठी एकत्र येणार आहे. सो आता मी जात आहे कॅप्टन रूममध्ये आणि हा कॅप्टन रूम खूप महत्त्वाचा असणार आहे. कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पर्धक टास्क खेळत असतात आणि तो टास्क जिंकल्यानंतर त्यांना ही लॅविश अशी सुंदर अशी कॅप्टन रूम एन्जॉय करायला मिळते. सो आता मी आहे बिग बॉसच्या किचन एरियामध्ये आणि इथे किचन एरिया म्हटल्यावर तो खूप महत्त्वाचा आहे ह्यासाठी कारण इथे अन्न तर शिजतंच, मात्र अन्नासोबत इथे गॉसिपची खिचडी देखील शिजते. संपूर्ण थाट पाहिलाच आहात तर आता एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, एक महत्त्वाचं ठिकाण आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ते म्हणजे बिग बॉसच्या घरातलं वॉशरूम आणि हा वॉशरूमचा थाट काही वेगळाच आहे. याचं संपूर्ण आपण पाहू शकतो की एखाद्या जहाजामध्ये की वॉशरूमचा एक वेगळा थाट असतो. चला तर मग आतमध्ये पाहूया बिग बॉसच्या घराचं वॉशरूम कसं आहे. वा, पाहू शकता या घरात हे वॉशरूम आहे का ह्यावरच विश्वास ठेवायला कदाचित थोडा वेळ गेला आहे मला की इतकं सुंदर आणि इतकं लॅविश हे वॉशरूम आहे. तुम्हाला या घरातला कोणतं सेक्शन जास्त आवडलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. मात्र त्याआधी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हा जो 3D डोळा आहे बिग बॉसचा, हा डोळा बिग बॉसच्या स्पर्धकांवर, बिग बॉस घरातल्या स्पर्धकांवर 100 दिवस लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे या स्पर्धकांना नक्कीच काळजीपूर्वक, लक्षपूर्वक या घरात 100 दिवस घालवायचे आहेत. कॅमेरामॅन आदित्य देसाईसोबत मी तेजल चौकेकर खोत. तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी.